नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा. उद्या सकाळी पैसे वाटप सुरू झालेलं आहे. आता कसं ते मी सांगतो तुम्हाला. आज आहे 15 डिसेंबर, फायनल झालेलं आहे. सगळी लिस्ट आता आलेली आहे. दुसरी यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कसं चेक करायचं मी सांगणार आहे. नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. कुठे करायचा फॉर्म, ऑनलाईन करू शकतो का ऑफलाईन करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि प्रामुख्यानं याच 10 बँकेत वाटप हे सुरू होणार आहे. त्याची मी लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे. कोणत्या 10 बँकेत पैसे येणार आहेत हे 12 जिल्ह्यांची सुद्धा यादी मी तुम्हाला दाखवणार आहे. मोठी आनंदाची बातमी आहे. आता 9,600 रुपये आणि ते 9,600 रुपये कसे तर बघा, पहिले जे काही 7,500 आहेत ते आणि आत्ताचे 1,500 रुपये ह्याच्यासोबतच आता गॅसचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येणार आहे. तर सगळ्यात मोठी अपडेट आहे, एकदाच फायनल झालेलं आहे बघा. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. आता यादी आलेली आहे, बँकेत सुद्धा ती यादी जमा झालेली आहे. परंतु तुमचं नाव असणार आहे का, तुमचा जिल्हा असणार आहे का, तुमची बँक असणार आहे का, पोस्टाचं खातं आहे का, महत्त्वाचं म्हणजे काही बँकेचे अकाउंट्स जे आहेत ते बंद करण्यात आलेले होते. त्याच्या संदर्भात मोठी आताची अपडेट आलेली आहे आपल्यामध्ये. आणि आदित्य तटकरे मॅडमनी काही महत्त्वाची सुद्धा घोषणा झालेली आहे बघा. लाडक्या बहिणींना खुशखबर, मोठी घोषणा झालेली आहे. ब्रेकिंग न्यूज. आता लाडक्या बहिणी, आनंदाची बातमी एकदम त्या लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची आणि एकदम अत्यंत आनंदाची गोड बातमी आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. कारण सगळ्या बहिणींचं टेन्शन होतं की पैसे कधी येणार. फायनली आता तो दिवस उजडलेला आहे. उद्या सकाळपासून वाटप हे झालेलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सह्या चेकवरती झालेल्या आहेत. त्याची दुसरी यादी आता प्रसिद्ध झालेली आहे. ती यादी कुठे बघायची, काय बघायचं आहे, मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. परंतु बघा, SBIच्या जे काही असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचे 1 डिसेंबरपासून काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. काही RBI आहे, RBI जी बँक आहे, RBI जी आहे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याच्या नियमानुसार काही महत्त्वाच्या बँकांमध्ये बदल झालेले आहेत. तर ते बँकचे काही अकाउंट्स बंद झालेले आहेत. ते आपण बघणार आहोत. नेमकं काय आहे प्रक्रिया, आपण सर्व माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे की आता लाडक्या बहिणींचं फायनल करूयात. त्यांनी आता फायनल केलेलं आहे. आणि RBI पॉलिसीनुसार काही महत्त्वाच्या बँका आता सिलेक्ट झालेल्या आहेत, काही महत्त्वाच्या बँका वगळल्यासुद्धा गेलेल्या आहेत. आणि लाडक्या बहिणींच्या आता अकाउंटमध्ये उद्या 7,500 अधिक 1,500 अधिक गॅसचे 850 रुपये असे मिळून सगळे टोटल पैसे उद्या तुमच्या खात्यात येणार आहेत. परंतु तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करायची आहेत. जर तुम्हाला हे पैसे पाहिजे असतील तर हे 2 काम करावंच लागणार आहे. नवीन अर्ज भरायचा असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा मोठी अपडेट आहे. कारण भरपूर अशा महिला आहेत ज्यांना बघा अजूनही अर्ज भरायचा आहे, तर त्यासुद्धा अर्ज करू शकतात. परंतु कुठे करायचं आहे, ऑनलाईन करू शकतात का, ह्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे बघा. पहिलं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते त्यांना आनंदाची बातमी आहे. कारण भरपूर दिवस झाला आपण वाट बघत आहोत. कारण एकही हप्ता आलेला नाही. ते 7,500 आता मिळणार आहे बघा. सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे कुठल्याही लाडक्या बहिणीची पुन्हा अर्ज पडताळणी ही होणार नाही. अर्ज पडताळणी कॅन्सल केलेली आहे. अर्ज पडताळणी तुमची तेव्हाच होईल जेव्हा तुमची कुणी तक्रार केलेली असेल. आता तक्रार जर कुणी तुमची स्वतःहून केली तर मात्र तुमची तिथं अर्ज पडताळणी नक्कीच होणार आहे. तुम्हाला जर अर्ज पडताळणी करावी लागली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, दुसरं म्हणजे तुमचं रेशन कार्ड, तिसरं म्हणजे आधार कार्ड आणि तुमचं जे काही इन्कम टॅक्ससाठी जे पॅन कार्ड आहे ते सज्ज करून ठेवायचं आहे. कारण जर कोणी तक्रार केली तर तुमचे प्रॉब्लेम होणार आहे. आता बघा, मी काही महत्त्वाच्या बँकाची लिस्ट तुम्हाला दाखवत आहे. या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे बँक तुम्हाला मी सांगणार आहे ज्याच्यामध्ये उद्या पैसे पडणार आहेत बघा. बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडिया बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, अशा काही महत्त्वाच्या मोजक्या बातम्या आहेत, मोजक्या बँका आहेत त्याच्यामध्ये पैसे पडणार आहेत. अजून सांगतो मी तुम्हाला, ICICI, ॲक्सिस बँक, त्याच्यानंतर HDFC बँक आणि अशा महत्त्वाच्या जे काही बँक आहेत त्या बँकामध्ये उद्या हे पैसे पडणार आहेत. तर जे काही पोस्टाचं खातं आहे त्या पोस्टाच्या खात्यातसुद्धा उद्या पैसे पडणार आहेत. परंतु पोस्टात जाऊन तुम्हाला एक काम करायचं आहे. ते म्हणजे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतोच आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे
की आपली जी दुसरी यादी आहे ती दुसरी यादीत आपलं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे. बरं, जर आता आपल्याला त्याच्यामध्ये नवीन अर्ज करायचा आहे तर तो कुठे करायचा आहे बघा. पहिलं आपण पाहूया की ज्यांना नवीन अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज कुठे करायचा आहे बघा. जर तुम्ही अर्ज नवीन करत असाल तर तुम्हाला पोस्टाचं खातं उघडायचं आहे. का सांगतोय? कारण हे बघा, सगळ्यांनी हे अनुभवलं असेल की ज्यावेळेस आपण बँकचं अकाउंट देतो आहे किंवा बँकमध्ये जातो आहे तर तिथं आपल्याला भरपूर संकटांना सामोरं जावं लागत आहे. कारण बँकमध्ये एवढी गर्दी असते, त्यामुळे लाडक्या बहिणींना नाहक त्रास तिथं होतो. तिथं तुमचं लवकर आधार कार्ड लिंक होत नाही, काय होत नाही. त्यामुळे पोस्टात जा, 2 मिनिटात एका दिवसात तुमचं अकाउंट ओपन करून दुसऱ्या दिवशीच तुमचं तिथं आधार कार्डसुद्धा लिंक केलं जातं. त्यामुळं लाडक्या बहिणीला जास्त तिथं त्राससुद्धा होत नाही. लवकरात लवकर हे तुमचं अकाउंट चालू होऊन तिथं कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करता येत नाही. त्यामुळे नवीन अर्ज करत असाल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगतोय कुठली आहेत. तर पहिलं म्हणजे तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते घेऊन जायचं आहे. दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक. ते ज्यावेळेस तुम्ही नवीन अर्ज भरताय त्यावेळेस आता बँकेचं पासबुक ऐवजी तुम्ही पोस्टाचं खातंसुद्धा तुम्ही डायरेक्ट तिथं देऊ शकता. परंतु एक लक्षात घ्यायचं आहे, जर तुम्हाला बँकचं अकाउंट द्यायचं असेल तर त्या बँक अकाउंटला तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो लिंक असला पाहिजे. जर ते नसेल तर मात्र तुम्हाला तिथं प्रॉब्लेम होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, जवळची अंगणवाडी का सेविका आहे, तुमची अंगणवाडी आहे, त्या अंगणवाडीत जाऊन तुम्ही फॉर्म हे भरू शकता. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, अजून तरी ऑनलाईन पद्धतीने जे काही फॉर्म भरणे आहे ते सुरू झालेले नाही. तुम्हाला सध्या तरी अजून अंगणवाडीतच जाऊन फॉर्म हे भरायचा आहे. तर आणि तरच तुम्हाला हे 1,500 रुपये मिळणे जाणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे. तर नवीन अर्जाबद्दलची ही अपडेट आपण तुम्हाला दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, जे काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत आता त्यांनी उपमुख्यमंत्री ज्यांनी आपलं वचन आता पूर्ण करत त्यांनी आज सह्या केलेल्या आहेत आणि त्याची दुसरी यादी बँकेत जमा केलेली आहे आणि बँकेला सांगितलं आहे की सरसकट पैसे वाटप करायचे आहेत. बघा, प्रामुख्याने जर आपण जिल्हे बघितले तर उद्या सरसकट पैसे वाटप सुरू होणार आहेत. पुणे असू द्या, रायगड असू द्या, अहमदनगर असू द्या, नाशिक असू द्या, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत. परंतु हे पैसे टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहेत. तर सलग 2 ते 3 दिवस हे पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू राहणार आहे. उद्यापासून हा कार्यक्रम सुरू होईल. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून पैसे आपल्या अकाउंटला यायला सुरुवात होतील आणि पुढे ते पैसे येत राहतील 3 ते 4 दिवस. त्या संदर्भात गॅस संदर्भात सुद्धा सेमच गोष्ट आहे. ज्यांचं गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर आहे आणि ज्या लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना ते पैसे सुरू होणार आहेत. त्यासाठी तुमचं जर KYC केलेलं नसेल तर गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुमचं KYC करून घ्या. पटकन जाऊन ते सगळं आपलं HDFC बँकचं वगैरे सगळे काय तुमची बँक असेल त्याला अकाउंट लिंक करून घ्या. पोस्टाचं खातं असेल तर ते एकदा चेक करून घ्या, कारण हे सगळं महत्त्वाचं आहे. हे असेल तरच तुम्हाला उद्या सकाळी पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, सगळ्यांना पैसे सरसकट पैसे वाटप सुरू होणार आहे. तुम्हाला मी आताचे 10 जिल्हे सांगितले आणि ज्या बँका सांगितल्या याच जिल्ह्यात आणि याच बँकेत पैसे उद्या सकाळीपासून येणार आहे. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला आत्तापर्यंत पैसे किती आले तर तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही तुम्हाला नक्की सांगू की तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत की नाही. तुमचं अकाउंट उद्या जे आहे ती उद्या तुमच्या अकाउंटला पैसे येतील का नाही. त्यासाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि काही महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन आणि घंटीचं बटन दाबून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.